रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यानंतर तन्मयला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला बॅट्समन लगेच पाठवा. शेड्यूल संघ आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. बघा तन्मय खूप कमी वयाचा खेळाडू आहे बाळू पाटील आणि काय गोलंदाजी केली तन्मयने. 18 बॉल 24 ची मॅच या क्रीडांगणामध्ये जिंकणं इतकं सोपं नाहीये. कुठेही जाऊ नका. एक अप्रतिम स्पर्धा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया विनोद पाटील यांचा आवाज. मात्र शेड्यूल संघ आपल्याला विनंती असेल आपल्या सलामी जोडी आपण लगेचच पाठवायची. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच नितीन. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील सर. स्वागत आहे सगळ्यांचाच. आई गावदेवी क्रीडा संघ उंबारले अजित स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2025 आजची ही दुसरी रात्र. यंदाचं खरं तर या रजनी क्रिकेटचं आपण बघतो पहिलंच पर्व, पण अत्यंत सुंदर सुबक विलोभनीय लक्षवेधी आकर्षक मनमोहक शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं आयोजन आपण बघतायत. याची देही याची डोळा क्रिकेटचा एक दैदिप्यमान असा सोहळा मैदानावरती सामना क्रमांक 6 सुरू होतोय. श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा वर्सेस वीर बजरंग क्रिकेट संघ शिवडन मैदानावरती तयार होत आहेत एकमेकांच्या विरोधात. टॉस जिंकून दिवाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलंय ते म्हणजे बॅटिंगसाठी. स्क्रीनमध्ये आपण बघू शकाल हे सगळे आमचे लाडके मान्यवर. तुकाराम म्हात्रे साहेबांनी विनंती असेल या व्यासपीठावरती आपली हार्दिक स्वागत. अजूनही पडले संघाची एक मॅच पाहायला मिळेल. आविष्कार आणि सुयोग सलामीवीर स्ट्राईकला सुयोग बॉलिंग मार्क होता. या त्या ठिकाणी आकाश वारेकर पहिलाच बॉल शफल घेण्याचा प्रयत्न. वेग इतका भन्नाट होता या बॉलवरती की संपर्क नाही झाला, टायमिंग नाही साधता आला. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये शफल झाले होते आणि जवळजवळ फलंदाजाला फॉलो केलं होतं आकाशने. डॉट बॉलने सुरुवात होते. खूप जबरदस्त कामगिरी आपण बघितली या संघाची. स्वर्गीय विनोद एक पावती शिकायला लगेच तुझ्याकडे वळणार आहोत. चंदन भगत आयरेगाव यांच्याकडे दिवा संघाने विकेट हॅट्रिक घेतली तर 3000 आणि मेडन शेअर टाकले तर 2000. दिवा संघाला ही सुवर्ण संधी. चंदनजी भगत आयरेगाव. ओ टू विनोद. हा चेंडू यावेळेस मात्र मागे येतोय आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न. गरज होती का प्रश्न आहे. धाव नव्हती पण नाहक ती इथे मात्र बहाल केली आहे शेडोन टीमसाठी. इथून एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 1. आपण बघता षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती लेग बायचा इशारा अंपायर करतायत. शरीराचा वेध घेऊन चेंडू गलीच्या दिशेने गेला आणि त्यामुळे आपण बघितलं तिथे थोडंसं गोंधळ उडाला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न का झाला हा प्रश्न, कारण की ते लवकर आले होते क्रीजमध्ये. बॉलिंग मार्ग तयार. यावेळेस सुयोग स्टॅकिंग इनला आकाशचा सामना करेल. हो चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा समोर खेळण्यास भाग पाडलाय. रक्षात्मक पद्धतीने खेळावं लागलं त्यासाठी या चेंडूने प्रवृत्त केलं. इतका वेग होता. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. पॅट आणि पॅटच्या मधोमध होता. गुड बॉलिंग. आकाश वारेकर फार कमी वेळ असतो क्रिकेट खेळण्यासाठी, पण करिअरच्या सुरुवातीला सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ओपन क्रिकेट भरपूर खेळला पण नाईट स्पर्धांमध्ये त्याला वेळ मिळतो. बॅट चेंज गॅप मधून चेंडू सीमा पार येतोय. हा चौकार. अरविंद भंडारी यांचं आगमन. त्या ठिकाणी आपण बघतोय पिंटू शेठ पाटील सापा निल्सन मडवी आमचे सचिन भोईर हे देखील त्यांच्या सौम्यत आहेत. या सगळ्यांचं स्वागत. आणि बघा झेल बहुत एक ड्रॉप झालाय यष्टांच्या मागे आपण बघतायत. यष्टी रक्षक संकेत होते
बघू शकाल सोपा झेल जीवनदान सुयोगला मिळतंय तेव्हा संघ इथे मात्र ही चूक करतोय आपण बघतायत. अधिक रनआउटही त्याकडे प्रयत्न झाला तिथेही एक अतिरिक्त धाव खर्च केली. गोलंदाजी अप्रतिम होते पण तिथे विकेट जर आली तर आणखीन चांगल्या स्थितीमध्ये हा दिवा संघ येऊ शकतो. सध्या 5 धावा धावफलकावरती बघतो आपण. 5 चेंडू झाल्यात. बॉलिंग मार्क आकाश पुन्हा एकदा सुयोगसाठी 4 वरती खेळतो सुयोग. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. ओहो आणखीन एक पण यावेळेस आपण बघतायत थोडासा बाहेर निघालाय. अतिरिक्त बाउन्स ॲक्शन रिप्ले बघू शकाल. खूप जबरदस्त पेस आणि त्याचबरोबर ही लेंथ उसळणारा चेंडू आणि हे षटक अत्यंत जबरदस्त राहिला. केवळ 5 धावा या ठिकाणी खर्च झाल्यात आणि एकही विकेट नसला तरीही या 5 धावांनी नक्कीच एक चांगली सुरुवात आपण मागतो. इकॉनॉमिकल बॉलिंग केले. स्क्रीनमध्ये बघू शकाल हे सगळे आमचे मान्यवर सुखदेव पाटील हे देखील त्या ठिकाणी आहेत. आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असताना क्रिकेटवरचं प्रेम कधीच त्यांचं ढळलं नाही. संघाला नेहमी त्यांचा सपोर्ट असतो. एक दिलदार असं व्यक्तिमत्व. त्याचबरोबर कुशल स्पोर्ट्स या नावाने गेले कित्येक वर्ष. सापाड 40+ असू दे किंवा सापाड रेग्युलर संघ यांच्या मुलाच्या नावाने खेळतो. ते पिंटू पाटील त्या ठिकाणी स्क्रीनमध्ये दिसत आहेत तुम्हाला. निसर मडवे आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट विनायक पाटील देखील आलेले. दोन्ही बंधुराज या ठिकाणी आले आहेत. संदीप पाटील उर्फ बाळू. तर बघा कुशल स्पोर्ट्सचे कोच प्रशिक्षक त्या ठिकाणी सचिन भोईर 12 वर्षापासून या संघाला कोचिंग करतायत अशी माहिती आम्हाला पिंटू पाटील यांनी दिलेली आहे. क्या बात आहे. त्यामुळे हे घनिष्ठ संबंध आहेत आणि ते अशा निमित्ताने ते एकत्र येताना आपण बघत असतो सगळ्या मंडळीला. सोमनाथ भोईर श्याम भोईर यांच्याकडे प्रेमनाथ देखील आलेलं आहे आणि अख्ख्या उंबरलीचे मित्र आहेत. बघा एका गावामध्ये एखादा मित्र असतो पण अख्खा गाव त्यांचा मित्र आहे. किती मोठी गोष्ट आहे. ओहो अत्यंत घातक हा चेंडू. नो बॉल असणारच पण त्याचबरोबर धावचीचा अपील झालाय. बघूया काय घडले. आऊट दिलेलं आहे आणि बघा चेंडू खूप घातक होता. भीमर होता आणि असे चेंडू जेव्हा जेव्हा येतात फार घातक असतात बॅट्समनसाठी. फार वेग होता. बॉलिंग मार्कवर आपण बघितलं त्या ठिकाणी सूरज चौथे थोडंसं नियंत्रण नव्हतं हातावरती आणि त्यामुळे तो चेंडू आपण बघितला खाली वाकावं लागलं आणि अशा प्रकारे फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होते. हा चेंडू बघूया कशा प्रकारचा होता. अगदी डोक्यावर होता पण खाली वाकले. आता एक्झिक्यूट करायचं होतं फाय लेगच्या वरून आणि या दरम्यान आपण बघतायत खूप सुंदर थ्रो आला. फलंदाज बाद झालाय पण नो आहे. एक धाव इथे मिळेल पण त्याचबरोबर विकेटही इथून गमावलेली आविष्कारने स्वतःची. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण धावा झाल्या त्या म्हणजे 6 धावा. सूरज चौथे पुन्हा एकदा. न्यू बॅटर मैदानावरती येतोय सुशांत म्हात्रे. खूप जबरदस्त टीम आहे. वीर बजरंग शिडोन या संघाने मागच्या काही वर्षामध्ये आपल्या नावाचा एक ठसा उमटवलेला आहे. अरविंद भंडारी याचकडून 3 षटकार सलग ठोकल्यास 3 चौकार किंवा 3 विकेट घेतल्यास 5,000 रुपये आदरणीय अरविंददादा भंडारी याचकडून देण्यात येतील आणि नक्कीच त्यांच्या कटआउटलाही हिट केल्यानंतर तुम्हाला कॅश प्राईज मिळेल. तर सचिन भोईर याचकडून 1,000 रुपये त्या कटआउटला हिट केल्यास. ओहो पण दिशेपासून भरकडल्यात. वाईट बॉलचा इशारा येतोय. सूरज चौथे कुठेतरी नियंत्रणात दिसत नाहीत आपल्याला कारण पहिला चेंडू आपण बघितला भीमर आणि अंपायर त्यांना सांगतात काहीतरी. धावसंख्या धावफलकावरती 8. आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये एकही चेंडू झालेला नाही आहे पण 3 धावा मात्र आलेल्या आहेत. बॉलिंग मार्क सूरज पुन्हा एकदा. स्टॅकिंगला सुयोग पाटील. ऑन साईडला अलंग ग्राउंड चेंडू येतोय. वाईड इश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत अनिकेतला आपण बघतोय. तर कटआउटला अरविंद दादांच्या हिट झाल्यास 3,000 रुपये. क्या बात आहे. बक्षिसात वाढ झाली आहे. नक्कीच बघूया कोण भाग्यशाली ठरतोय. एखादा चेंडू जाऊन धडकला तिथे थेट तर 3,000 रुपये मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण मागच्या चेंडूवरती आपण बघितलं
अनिकेतचं आणि अनिकेतसाठी यंदाचं हंगाम चांगलं राहिलं आहे. दिवा गावामध्ये एक बाईक आपण बघितली. चेंडू पुन्हा टाकावं लागेल. चुका होत आहेत, वारंवार होत आहेत. तिसरा चेंडू अवांतर आहे. ही चिंतेची बाब आहे. बघा एका दुसऱ्याने चांगला परफॉर्मन्स देऊन क्रिकेटमध्ये चालत नाही. कधी कधी एखादा जिंकून देतो, एखादी ओव्हर जिंकून देते, पण प्रत्येक वेळी या गोष्टी घडत नसतात क्रिकेटमध्ये. मेहनत आकाशने केली आहे आणि सूरजलाही ती करावी लागेल. 10 धावा आपण धावफलकावरती बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5 आल्या होत्या. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, वेग भन्नाट होता. दिशेपासून जरूर भरकटत आहेत पण वेग कुठेही कमी होऊ दिला नाही आणि त्यामुळे आणखीन एक, आता मात्र इथून एक डॉट बॉल अगदी पायाच्या जवळून गेलाय. गुड बॉलिंग. तर धावसंख्या धावफलकावरती 10 स्थिरावलेली. आमचे स्कोरर भावेश पाटील ड्राईव्ह करतायत. मिड ऑफच्या दिशेने गेला चेंडू मागे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. केवळ एक धाव. प्रेक्षकांची गर्दी, आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, निल्सन मडवी काहीतरी पंचेस देत असतील, काहीतरी जोक करत असतील, यात अजिबात शंका नाही. तर या स्पर्धेचं आयोजन अरविंद शेट भंडारी यांना भरपूर आवडलं, त्यामुळे त्यांचं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं डोनेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ टू विनोद पाटील. क्या बात. तर रिताडे गावचे कार्यकुशल कार्य सम्राट सरपंच म्हणून ज्यांची ख्याती आहे जगनशेठ पाटील यांचा कटआउट आहे. त्या कटआउटला जर हिट झाला तर अरविंदजी भंडारी याचकडून तब्बल 2,000 रुपये. आणि नक्कीच जगनशेठ पाटील यांना वाढदिवसाच्या संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ उंबारली, सचिन भोईर त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. या दरम्यान आपण बघतायत हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5 आल्या होत्या. ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 आलेले आहेत. हे षटक आपण बघितलं थोडंसं नाट्यमय स्थितीमध्ये सुरू आहे, कारण या ओव्हरमध्ये आपण तब्बल 3 अवांतर चेंडू बघितलेले आहेत. गोलंदाज सूरज पॉइंटच्या वरून एक्झिक्यूट केलाय. चेंडू चालला सीमा रेषेच्या दिशेने आणि गेलाय सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. उद्या कुशल स्पोर्ट्स सापाड संघ खेळणार आहे आणि जर उद्या जिंकला तो संघ तर सोमनाथ भोईर याचकडून मेजबानी असणार आहे. नक्की सापाड संघाला देतील ते. काटे आणि आडिवलीच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायची आहे लगेचच. तर धावफलकावरती 21. मागचं षटक प्रोटेक्टिव्ह राहिलं. या षटकात तब्बल 16 धावा खर्च करण्यात आल्या. आकाशने 4 केल्या होत्या. एक लेगबायच्या रूपाने ती 5वी धाव आपण बघितली होती. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आकाशला आणलेलं आहे, कारण की गरज आहे, कारण या मागच्या ओव्हरमध्ये धावा भरपूर खर्च केल्यात. आकाशचा वेग, आकाशचा टप्पा, आकाशची दिशा
नेहमीच घातक राहिलेले आणि एकदा त्याला सूर गवसला की तो भल्या भल्या फलंदाजाला नामोहरम करतो. असे कारनामे त्याने कित्येकदा केले. बघा अँगलिंग करतोय, लेफ्ट हँडेड आहे आणि कमी उंची जरी असली तरी कुठेही ती गती कमी दिसत नाही, अचूकता कुठे कमी दिसत नाही. काय जबरदस्त लयबद्धता आपण त्याच्या बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये बघतोय. समोर खेळतायत फोर्सिंग स्ट्रोक, समोर फिल्डर आहेत, लॉंग ऑफवर येऊन चेंडू कव्हर करतायत. दीपक आहेत, काका चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. केवळ एक धाव या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 22. धावांची गती चांगली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21, 10.5ची गती काय फार वाईट नाही आहे. शिवडन संघ एक लढाऊ वृत्तीचा संघ आहे आणि या मैदानावरती नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करेल. दिवाळी जबरदस्त फॉर्मात आहे. हा चेंडू यावेळेस आपण बघतायत. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतात. वाईटच्या आधाराने एक धाव मिळेल. थर्ड अंपायर तर चेक करूया आपण वाईड आहे की नाही. अंपायरने वाईट दिलेलं आहे पण मला वाटतं बॉलिंग साईडने तर रिव्ह्यू घेण्यात आलेलं आहे. चेक करूया आपण. दिवासंघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतोय. 4थ्या क्रमांकाचा विजेता राहिला स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक. शिवडोन बीने काय जबरदस्त आयोजन केलं होतं आणि नक्कीच भरभरून कौतुक त्या स्पर्धेचं आपण होताना बघितलं. आणि जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, चांगली गोष्ट एखादी करता, संपूर्ण जग त्याची नेहमी दखल घेत असतो. आणि त्या स्पर्धेमध्ये अनिकेतला मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक मिळाली. अख्ख्या दिवा गावामध्ये तो जल्लोष आपण बघितला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्हिडिओज व्हायरल झाले. तर बघूया सोमनाथ चेक करतायत. बऱ्याचदा डिसिजन इतके क्लोज असतात की वेळ घ्यावा लागतो. तर वाईट नाही आहे, इट्स अ फेअर बॉल. ॲक्शन रिप्ले दाखवतात स्क्रीनमध्ये आपल्याला. तर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 22. पुन्हा एकदा आकाश तयार. आकाशने पहिल्या ओव्हरमध्येही जेव्हा पॉवर प्ले होता तेव्हाही फलंदाजांना जखडून ठेवले आणि वेगाने तो बीट करतो सातत्याने. चला टॉससाठी उपस्थित राहायचे काटेरी टीमचे कॅप्टन आणि रणवीर 11 आडिवली राहुलभाई पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्यांनी पुरस्कृत केला संघ रणवीर 11 आडिवली आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेरी. टॉससाठी या. त्या दरम्यान आपण बघतायत ही एक धाव इथून पूर्ण करतायत आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 23. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धाव आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक राहिलं शिडोनचं. पण या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा दिवा संघाला कमबॅक करून देताना दिसतोय आकाश. केवळ 2 चेंडू शेष आहेत आत्तापर्यंत. त्याने त्याचे दोन्ही स्पेल आपण बघितले तर 10 चेंडू आत्तापर्यंत फेकलेले आहेत आणि केवळ 6 धावा दिल्या आहेत. यापेक्षा चांगली गोलंदाजी काय असू शकते. ओहो खराब बॉल. सगळे चेंडू आतापर्यंत चांगल्या लेंथवरती लाईनवरती टाकले होते. हा मात्र दिला थेट बॅटवर आणि त्याचा पुरेपूर फायदा सुशांत मात्रेने घेतलाय. 4 धावा. अरविंद भंडारी ये नाम नहीं ये तो ब्रँड आहे भाई. आणि नक्कीच कल्याण शहराची आन बान शान अरविंद भंडारी यांचं या ठिकाणी आपण बघितलं मगाशीच आगमन झालं आणि त्यांच्या वतीने नक्कीच उंबारी संघाच्या या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य देखील प्राप्त झालं आहे. बक्षिसांचा वर्षाव देखील झाला आहे. विकेट हॅट्रिक किंवा 3 षटकार टोका 3 चौका टोका 5,000 रुपये देण्यात येतील. तर 27 धावा झाल्या. त्या चौकाराच्या मदतीने आकाशने जे काही चेंडू आधी टाकले होते 10 त्यातील हा जो 11वा चेंडू होता तो अत्यंत खराब होता आणि त्यामुळे सुशांत त्या चेंडूची जणू काय वाट बघत होता. धावसंख्या 27. थोडं स्ट्रगल करतायत. पायामध्ये कुठेतरी स्नायू दुखावलेलं आहे.
आणि वेगवान गोलंदाज म्हटलं की दुखापतीत शुक्ल काष्ट त्यांच्या पाठीशी असतं. अनेकांना लेगामेंटचे त्रास असतात, अनेकांना गुडघ्याचे त्रास. फायर शो सुरू आहे नागावच्या स्पर्धेमध्ये विश्वनाथ मस्कर यांच्या. आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा डॉट बॉल षटक संपलेलं आहे. तिसरं आकाशने जरी एक चेंडू खराब फेकला तरी 2 ओव्हरमध्ये केवळ त्याने 10 धावा खर्च केल्यात. आणि हा बघा चेंडू कट करायचा होता लेट कट पण संपर्क नाही झाला. 3 ओव्हरमध्ये 27 9.00 धावांची गती आपण बघतायत. आणि मैदानावरती तीन षटकं संपल्या 27 धावांची गती आपण बघतोय 9.00. आणि बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये काय घडतंय. विकेट हातामध्ये एकच विकेट गमावले. सुयोगला जीवनदान दिलं होतं तो मात्र 16वरती नाबाद आहे. सुशांत 7 चेंडू 6 धावा त्याने केलेले आहेत. का तर सुशांत इतक्या कमी स्ट्राईक रेटने कधी बॅटिंग करत नाही. पण गोलंदाजीचं आपण कौतुक करूया. दिवा संघाकडनं आकाश वारेकरने आग ओकणारी गोलंदाजी केली. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय. फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतायत. केवळ एक धाव मिळेल बॉलिंगसाठी. दीपक उर्फ काका त्या ठिकाणी तयार. पहिल्याच बॉलवरती 1 धाव खर्च केले. धावसंख्या धावफलकावरती 28 धाव आपण बघतोय. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2025 उंबारलीचं आई गावदेवी क्रीडांगण आपण बघतायत. आणि या क्रीडांगणामध्ये स्पर्धा सुरू आहे. चेंडू मागे गेलाय. या दरम्यान आपण बघताय 1 धाव. खेळपट्टी सातत्याने मदत करते गोलंदाजांना. पण आपण याच खेळपट्टीमध्ये 69 धावा देखील होताना बघितलेल्या आहेत. त्या म्हणजे नाव आहे टीमच्या. आपण पहिल्या मॅचमध्ये 54 बघितल्या. नॉर्लीने 51 गेले आहेत. आणि 40+ सर्वात मोठी धावसंख्या 76 नोंदवली गेली कालच्या रात्रीमध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. धोका पत्करलाय. थोडासा हलगर्जीपणा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रोशन करण्यात आलाय. आणि त्यामुळे जिथे सिंगल होती तिथे डबल येते. एक धाव रोखावी लागेल. जेवढ्या धावा रोखाल तेवढ्या कमी कराव्या लागतील सेकंड इनिंगमध्ये. पण जर धावा खर्च कराल तर मग सेकंड इनिंगमध्ये तो संघर्ष तुमचा अधिक वाढतो. त्यामुळे इथून फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला राखावा लागेल. कव्हरच्या दिशेने गॅप मोठी आहे. सुंदर फटका. बॉटमहँडचा सुरेख वापर. चेंडूला पाडूला डीप कव्हर. सीमारेषे पार. धावा मिळतील 4. काय जबरदस्त नृत्य कलाकार आलेले आहे बघा. आमच्या रंगाची आठवण आली आम्हाला. पण रंगाची कमी जाणून देत नाहीत.
हवेत आहे पण बॅकेंड एरियामध्ये चेंडू पडतोय. फिल्डर लॉंग ऑफवरनं फार वेगाने येत आहेत. रोशन 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि सेन्सिबल क्रिकेट आहे बघा. जेव्हा मोठे फटके येत नाही तेव्हा सिंगल डबल्सने धावफलक हालता ठेवणं फार गरजेचं आहे. आणि या दरम्यान आपण धावफलकावरती बघतोय एकूण झाले तर म्हणजे 37 धावा झाल्यात. 1 विकेट इथून गमावलेलं आहे. पण गोलंदाजी अप्रतिम झाले. प्रोजेक्टेड स्कोअर 48 दाखवतोय पण 48 ते 50 पूर्ण असतील का. टॉससाठी या काटई आणि अडवली लवकरात लवकर या. हवेत आहे जाईल का बाहेर आणि हो गेला सीमा पार. चार षटकं संपल्यात. 43 धावा झाल्यात. मागच्या चेंडूचा षटकार आपण नक्कीच कुठेतरी मनाला वेदना देणारा असेल दिवा संघाच्या. कारण की झेल ड्रॉप झाला होता बिहाइंड द विकेट. आपण बघितलं तिथे झेल ड्रॉप झाला त्यामुळे ते जीवनदान आता कुठेतरी मागात पडताना दिसतंय. सुयकच्या बॅटमधून 31 धावा आल्यात. स्क्रीनमध्ये आपण बघू शकाल हे सगळे आमचे खेळाडू. तर रोहितला इन ॲक्शनमध्ये बघाल. सँडी देखील तयार झालेला आहे. काटेने पहिला सामना जिंकलेला आहे. कॅप्टन आलेले आहेत का दोन्ही. तर योगी माने आलेत आडिलीचे कॅप्टन. चला वेळ जास्त घेऊ नका. अखेरचं षटक घेऊन येतोय भोग्या कोण अनिकेत. अखेरचं षटक अनिकेत घेऊन येतोय. खूप जबरदस्त गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत. स्पेशली चेंडू वळवण्याचा नेहमी त्याचा प्रयत्न असतो. त्याचा लेग ब्रेक अत्यंत घातक असतो. पण बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने रणनीती असेल ती शिवडोनची. सुयोग जबरदस्त बॅटिंग करतोय. परत पाटील यांचे सुपुत्र जास्त वेळ घेत आहे. दिवा वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा प्लीज. 43 धावा झाल्यात. 6 बॉलमध्ये बघूया इथून 10 ते 15 धावा आल्या तर एक चांगली मॅच असेल. कारण शेडोनकडे देखील तितका क्वालिटी अटॅक आहे. पण दिवा संघ देखील चांगल्या फॉर्मात असल्याकारणे हा संघ देखील हे मॅच जिंकण्यासाठी आतोनात प्रयत्न करेल. आणि अनिकेतने सांगितलं होतं की आदेश भगत यांनी त्यांना 2000 रुपये दिलेच होते. पण हे पण सांगितले की कुठेही तुम्ही एंट्री करा आणि माझ्याकडनं नक्कीच त्या एंट्रीचे पैसे घेऊन जा. आदेश भगत यांचा जबरदस्त सपोर्ट या टीमला. चांगले क्रिकेटपटू आहेत आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. हो केलं आहे फाईन लेगला त्या ठिकाणी आपण बघतोय. 1 धाव या दरम्यान पूर्ण करतायत आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 44. अखेरच्या ओव्हरमध्ये प्रयत्न असेल इथून 55-60च्या जवळपास जाण्याचा. पण बघूया अनिकेत ते करू देईल का हा देखील प्रश्न आहे. काटई आणि यानंतर अडिवलीमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 4 ओव्हरची मॅच असेल पुढची. शॉट ऑफ लेंथ कव्हरच्या दिशेने इनफिल्डच्या वरून. ओहो एफर्ट चांगले होते. सुमित होते त्या ठिकाणी पण वर बघत असताना नियंत्रण बॉडीवरचं राहिलं नाही आणि चेंडू ग्रीप करता आला नाही. त्यामुळे या दरम्यान आपण बघतायत या 2 धावा धावसंख्या धावफलकावरती 46 धावा झाल्यात. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आपल्याला रोशन कशा पद्धतीने विथ द टर्न खेळले होते आणि खूप उंच गेला होता. एलिव्हेशन मिळालं नाही आणि विपरीत दिशेला अशा प्रकारचे झेल पकडणं इतकं सोपं काम नसतं. त्यासाठी चांगला सराव असणं गरजेचं आहे. चेंडूवरती नजर असणं गरजेचं आहे आणि त्या टेक्निक हे तुमच्याकडे असायला हवं. ओहो उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. ओहो पकडलाय झेल आणि ही पार्टनरशिप मात्र ब्रेक झाले. जे आपण बघतायत एक चांगली पार्टनरशिप फलंदाज बाद. धावांची पार्टनरशिप या ठिकाणी ब्रेक झाली आहे.
पण या पार्टनरशिपने संघाला एक सन्मानजनक स्थितीमध्ये आणून ठेवलं. अन्यथा आपण बघितलं तर फार कमी धावा होत्या. आकाश वारेकरचा तो स्पेल संपल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक झालाय, पण जीवनदान ज्याला लाभलं तो मात्र बाद झाला. सुयोग त्याने एकूण धावा केल्या 33. न्यू बॅटर मैदानावरती येतोय विवेक. अनिकेत पुन्हा एकदा हो पायातला चेंडू यावेळेस मात्र हो 100 कॅच फील्ड त्या ठिकाणी होते. विकीने झेल टिपलाय आणि बघा डोक्यावरती हात येतात आमचे डान्सर. तर न्यू बॅटर मैदानावरती येतोय स्वप्नील पाटील. काय झेल पकडलाय विकीने एका हातात. असे झेल पकडले जात ना, असे झेल चिपकले जातात. अनिकेत पुन्हा एकदा तयार. ओहो यावेळेस पुन्हा एक आणखीन एक झेल आणि हॅट्रिक झाले कंप्लीट. टाळ्यांचा गजर अनिकेत साठी. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक अनिकेतच्या नावावरती. काय जबरदस्त खेळ अनिकेतचा. कधी करतो धावा कधी घेतो विकेट. नाव त्याचं अनिकेत, ज्याने या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा दिल्यात. 5 बॉलमध्ये 3 विकेट प्राप्त केल्यात आणि जी पार्टनरशिप डोकेदुखी वाटत होती तिला आधी फोडलं आणि त्याच्यानंतर 2 फलंदाजांना इथून मात्र डगआउटचा रस्ता दाखवला आहे. 46 वरती धावफलक थांबलेला आहे, स्थिरावलेला आहे आणि बघूया अखेरच्या बॉलवरती काय घडतंय. आपण म्हणत होतो की 55-60 धावा इथून करायला हव्यात, पण आता प्रश्न आहे की 50 होतील का. कारण एखादा मोठा फटका आला तर 50 होऊ शकतात. नक्कीच अरविंददादा भंडारे यांनी मागाशीच ते अनाऊन्स केले होते की विकेट हॅट्रिकला 5000, षटकारांची हॅट्रिक आणि चौकारांची जर पूर्ण केली तर 5000. ते 5000 त्यांच्याकडनं आलेले आहेत. काय होऊन जाऊ द्या अरविंद भंडारी साहेबांसाठी. आणि झेलची शक्यता. इथून देखील एक फलंदाज बाद होईल आणि अशा प्रकारे डाव संपला. ही डबल हॅट्रिक आपण बघतायत, तिला 4 ट्रिक म्हणू शकता. आणि अशा प्रकारे 46 वरती हा डाव इथे थांबलेला आहे. शिडोनचा बजाव. मथुर बैलाचे मालक योगेश आमच्या सोबत आहे. योगेश टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल फक्त निर्णय सांगायचे. क्षेत्ररक्षण बेस्ट ऑफ लक. सेकंड राऊंडची मॅच आहे. काटे संघ तुम्हाला शुभेच्छा असेल. फिल्डिंग घेतलेली आहे टीम रणवीर 11 आडुली टीमने.
तर बघा या ठिकाणी अरविंद दादा भंडारी याचकडून कमिटीला आधी 10,000 रुपये देणगी देण्यात आली होती, त्यामध्ये आणखीन 5,000 रुपयाची वाढ झालेली आहे. त्यांचा संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ उंबारली व मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चंदनजी भगत यांच्याकडनं सुद्धा अनिकेतसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राईज मिळणार आहे. ते आम्ही नक्कीच अनिकेतला गुगल पे करणार आहोत. आणि अरविंदजी भंडारी यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 आणि चंदनजी भगत यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राईज असं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक नाही तर फोर्ट्रिक पूर्ण केली. लसिक मलिंगाची आठवण करून देणारी बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. अरविंदजी भंडारी यांच्याकडनं या स्पर्धेसाठी ज्यांना या स्पर्धेचं आयोजन आवडलं, सचिन दादा भोईर यांचे मित्र, त्यांच्याकडनं तब्बल 15,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी. त्याबद्दल मी अरविंदजी भंडारी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करू. आणि पिंटू शेठ पाटील सापाडचे उद्योजक उद्या त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये, म्हणजे पिंटू पाटील उद्याही असतील. शिडून संघ बघा 46 वरती 5 आणि 27 धावांचा पाठला करायचा गणेश कृपा दिवा या संघाला. पडले संघाने सुद्धा एक सामना जिंकलाय. पुढच्या मॅच मध्ये रणवीर 11 अडिवली संघाने टॉस जिंकलाय. काटेरी संघाला बॅटिंग करायचे. एका बाजूला राहुलभाई पाटील मथुर बैलाचे मालक यांचा संघ, दुसऱ्या बाजूला ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील, कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथ दादा पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेरी पुढच्या मॅच मध्ये. दादा ऑनलाईन सामना पाहत असेल त्यांचे हार्दिक स्वागत. अरविंदजी भंडारी साहेब आपल्यापासून रजा घेत असताना ज्यांचं या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाची भूमिका राहिली. तब्बल 15,000 रुपयाचं डोनेशन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 15,000 डोनेशन दिलं तर दिलं, मात्र अनिकेतला हॅट्रिकला त्यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राईज मिळाली. चंदनजी भगत यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राईज 3,000 रुपये पाहायला मिळाले. त्यानंतर आम्ही मॅच संपल्यानंतर एक कॅश देणार आहोत अनिकेतला, ज्याला आत्ताच रतन शेठ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहिली. मच्छिंद्र पाटील, त्यानंतर चेतन पाटील असल्याने संपूर्ण जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडून बी आयोजित जी स्पर्धा चर्चेत राहिली, ज्या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅचसाठी स्वीट बॉक्स ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली होती मच्छिंद्र पाटील यांची. आणि फॅशन प्रो बाईक नरेश शेठ ठाकूर सोनारपाडा यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. फायनल मॅच पर्यंत धावा काउंट होतील हे लक्षात असू द्या. मालिकावीरसाठी बऱ्याच वेळा सेमीफायनल पर्यंत धावा काउंट असतात, मात्र या स्पर्धेमध्ये फायनल मॅच मध्ये पर्यंत धावा काउंट होतील हे लक्षात असू द्या. मंगेश पाटील बघा सीमारेषेवर तैनात आहेत. मंगेश पाटील क्रिकेटचे दर्दी आहेत. उंबारली संघ जेव्हा खेळतो तेव्हाही सपोर्ट, आणि कालही ते शेवटपर्यंत व्यासपीठावरती होती. आता मात्र संपूर्ण आपण पाहतोय राऊंड अप ते घेत आहेत, कारण की ती गावची स्पर्धा आहे, त्यांची स्पर्धा आहे हे त्यांच्या लक्षात आहे. वळूया मॅचच्या दिशेने. स्ट्राईक एंडला सुमित भोईर, नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत पाटील, आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज विवेक पाटील. चांगला बॅटर रंगेल, कारण की 47 धावा जरी असतील तरी शिवडून संघ आहे, वीर बजरंग शिवडून संघ सुद्धा एक चांगला संघ आहे टेनिस क्रिकेटमध्ये. पहिलाच बॉल, कारण लेदर बॉलची खेळपट्टी आहे, त्यामुळे धावा चेस करणं इतकं सोपं नाही आहे. आता आपण पाहिलं तर जवळजवळ 1:04 आले, त्यामुळे इतकं सोपं नाही आहे. फ्रंट लाईनमध्ये फारसे षटकार चौकार पाहायला मिळत नाही. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. विवेक, हाही फटका चांगला आहे. आता मात्र डॉट बॉलचं उत्तर दिलंय ते सुमित भोईरने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. डॉट त्या जरा चौकार तुम्हाला पाहायला मिळतो. आमचे मित्र त्रिमूर्तीनगरचे संतोष सुद्धा आलेत. या संतोष व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि मगाशी त्यांनी ज्यावेळी खांबारपाड्याची मॅच होती त्यांनी विचारलं लोकेशन, आणि त्यांचा मी मगाशीच उल्लेख केला होता. हे क्रिकेटचे दर्दी आहेत, स्वतः चांगले क्रिकेटर आहेत, आणि इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. रनआउटची संधी. विवेक पाटीलचं कौतुक करेल मी, कारण डायरेक्ट हिट झाला असता तर सुमित रनआउट झाले असते. पंचांचा लेग बाईसचा इशारा आहे. टार्गेट फारसं मोठं नाहीये, मात्र जर चांगली गोलंदाजी झाली तर हेच टार्गेट मोठं होऊ शकतं. या मॅचमध्ये 5 धावा झालेल्या आहेत. कारण आताच काही दिवसांपूर्वी त्रिमूर्ती प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये.
त्यावेळी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं, तर ऑलरेडी ते डेट आम्ही दिली होती, त्यामुळे त्या स्पर्धेत आम्ही जाऊ शकलो नाही. नंतर जेव्हा जेव्हा पेंढारकरच्या मैदानात त्रिमूर्ती प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली, पहिल्यांदा आम्ही समालोचन त्या स्पर्धेमध्ये सुरुवातीपासूनच केलेलं आहे. बाळू पाटील असतील आमच्यासोबत त्या स्पर्धेमध्ये. विवेक कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात या मॅचमध्ये. 47चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सेकंडला अनिकेत पाटील वेल लेफ्ट करत असताना हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. 47चा पाठलाग करायचे. दिवा मंडळानंतर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदिची भगत आपण आला असाल तरी आपलं हार्दिक स्वागत. दीपराज पाटील आपण आला असेल तर आपण या. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. सुरेश पाटील साहेब आपण आला असाल तर या. अनिकेत पाटील यांचे पिताश्री शेवटच्या दिवशी ते आले होते शेड्यूलच्या मैदानात, ज्यावेळी अनिकेतला बाईक मिळाली, त्यांचे हार्दिक स्वागत. दिवा चषक ही स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली. यावर्षी दिवा प्रीमियर लीग झाली नाही, मात्र दिवा शहर बिग बॅश प्रीमियर लीग झाली सुदर्शन आणि त्याच्या टीमच्या माध्यमातून. आणि जबरदस्त जर्सी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. भवानी स्पोर्टच्या टी शर्ट त्या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळाल्या. तिथे सुमितचं अर्धशतक आम्ही पाहिलं होतं, करण बेडेकरचं अर्धशतक पाहिलं होतं आणि चांगलं काही आयकॉन्स खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. प्रल्हाद पाटीलला तुम्ही पाहिलं खार्डीच्या. सौरभ म्हात्रे त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज होते. चेंडू कार्पेटच्या साईडने खेळतात, मात्र विवेकचा पाय थोडासा स्किड झाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आणि बघा रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळते. 2 धावा इथे अनिकेतने वेगाने पूर्ण केल्या आणि अनिकेतचं खातं उघडलं होतं. 2 धावाने धावसंख्या 8 वरती. 47 धावांचा पाठलाग करत असताना गणेश कृपा दिवा संघ आपण पाहतोय. यावर्षी भरपूर स्पर्धा हा संघ खेळलाय. बऱ्याचशा स्पर्धेत त्यांना अपयशाला मात्र हार मानली नाही आणि खास करून अनिकेतने दीप महेश भोईर यांच्याकडनं चौकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये अनिकेतसाठी. ओके, अनिकेतला सुवर्ण संधी आहे, मात्र बॅट्समॅनने रिव्ह्यू घेतलाय का? ओके, चला चेक करूया. बॅट्समॅनने रिव्ह्यू घेतलाय. एक्झॅक्ट काय घडलं या बॉल मागे हे चेक केलं जाईल. डॉट असेल तर षटक संपेल, नो बॉल असेल 1 धाव मिळेल, फ्रीट असेल कंटिन्यू आपला फ्रीट व्हायला मिळेल. नंतर बघायचं आता एक्झॅक्ट काय घडलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय आणि अचल 11 नावाली संघ बघा ना किती वेट करावा लागलाय. 40+ संघाला एक मॅच त्यांनी जिंकली सुरुवातीलाच. पहिला सामना ते खेळले, दुसरा सामना त्यानंतर थोडासा वेट करावा लागतो. त्यानंतर टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय तो रणवीर 11 जयनुमान अडिवलीने. योगेश वाणेंनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. जय दुर्गा माता क्रिकेट संघ खाटेला. दोस्ती चषक जी स्पर्धा झाली होती देसाईच्या मैदानामध्ये, तिथे दिवा संघाचा ओम बेस्ट बॉलर. त्यानंतर शेड्यूलच्या स्पर्धेत आम्हाला ओम दिसले नाही. आजही मला वाटतं ओम नाही आहेत, पण चांगले गोलंदाज आहेत, यंगस्टर आहेत, त्यांच्याकडे व्हेरिएशन चांगले, वेग त्यांच्याकडे आणि इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतात. ओमचं मी खरंच कौतुक करेल. काही कारणास्तव ते नसूही शकतात. बऱ्याच वेळा आकाश वारेकर बऱ्याचशा स्पर्धेत नसतात आणि असं होतं खेळाडू प्रत्येक वेळी प्रत्येक स्पर्धेत खेळतील असं नाहीये. नो बॉल थोडासा चेक केला जातोय. रवी भोईर आले की नाही? आलेत रवी भोईर बघा. मुख्य व्यासपीठावर आता सामना एन्जॉय करतायत. नाही, श्याम भोईर विचारतात ना तुमचे जीवलग मित्र. चेक केलं जाईल बघा एक्झॅक्ट काय घडलंय. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आहे. यातून विजेता संघ पडले संघाबरोबर खेळ. रतन शेठ पाटील स्मृती चषक मध्ये आपण लाईव्ह ऑर्केस्ट्रा पाहिला होता आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही दुसऱ्यांदा पाहिला. त्या अगोदर खाडी चषक मध्ये पाहिलं होतं आशिष म्हात्रे यांचा आणि तिथे प्रवीण पाटील यांचा आपण पाहिला. चिंचवडचा पाड्याचे ऑर्केस्ट्रा होता. कोण याच दरम्यान पाहतो आपण आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी नगरसेवक महेश बाबूराव पाटील साहेबांचे इथे आगमन होत असताना आपण पाहतोय. त्यांच्या समेत ज्यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतात ते खिडकालीचे प्रदीप शेठ पवार यांचे आगमन झाले. दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक, आमचे मित्र आप्पा सुद्धा येत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत.
बाईंचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी नगरसेवक महेश बाबूराव पाटील यांचं आगमन झालं. त्यांच्या कटावरला डायरेक्ट हिट झालं. तर सचिन भोईर यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे. आमचे मित्र विशाल सुद्धा आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. गजानन मित्र मंडळाचे आमचे मेंबर आहेत. रिव्ह्यू सक्सेस अनिकेत पाटीलचा आणि हा नो बॉल, त्यामुळे येणारा चेंडू आता फ्रीट असेल. हा ऍक्शन रिप्ले बघा आता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. नो बॉल आहे. कार्यसम्राट माजी नगरसेवक आणि कल्याण तालुका प्रमुख महेश बाबूराव पाटील यांचं इथे आगमन होत असताना त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. हा ऍक्शन रिप्ले बघा. नो बॉल आहे. 9 धावा होतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. नक्कीच महेश बाबूराव पाटील यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. त्यांचं संपूर्ण मित्र परिवार, त्यांचे जीवलक मित्र विजय बाकाडी सुद्धा त्यांच्या समेत आहेत. अनेक मैत्रीचं नातं बघलं मात्र ही यारी सबसे अलग आहे. महेश दादा पाटील आणि विजयजी बाकाडे आणि त्यांच्या समेत प्रदीप पवार यांना तुम्ही पाहतायत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. आणि पुढचा बॉल फ्री तुम्हाला पाहायला मिळते. भाईंच्या माहिती टीम सामना सुरू आहे. शिडून विरुद्ध दिवा. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने येत आहे. क्षेत्ररक्षक टीम बंद वेगाने आले. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. फ्रीटचा बॉल होता आणि फ्रीटच्या बॉलवरती 2 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोस्ती दुनियातील एक राजा माणूस तुम्ही पाहतायत. महेश बाबूराव पाटील आणि त्यांचेच बरोबर तुम्हाला पाहायला मिळत आहेत विजयजी बाकाडे, आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्ही महेश पाटील यांच्या नावाची स्पर्धा पाहिली नगरसेवक चषक, त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रदीप शेठ पवार खिडकाली यांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आले आणि आमचे 2 समालोचक मित्र विनोदजी पाटील यांचे वर्ग मित्र आहेत महेशदादा पाटील. एकाच वर्गात आपण पाहिलं तर शांतीनगर विद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. आणि महेश पाटील यांच्यावरून एक गाणंही चांगलं लिहिलेलं आहे. विनोद पाटील यांनी विजय बाकाडे असतील, महेश पाटील असतील, विनोद पाटील असतील, एकाच शाळेत त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे शांतीनगर विद्यालय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आलेत. चला मॅच लगेच सुरू करा. बॅट्समननी वेळ नका घेऊ प्लीज. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज आविष्कार पाटील येत आहेत. चला थोडंसं फास्ट घ्या प्लीज. पुढची मॅच रणवीर 11 अडिवली विरुद्ध जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई. त्या मॅचचा टॉस झाला, त्यामुळे थोडंसं फास्ट घ्या. त्यानंतर पडले विरुद्ध यातून विजेता संघ 40+ नावाली विरुद्ध 40+ हेडुडने. अशा मॅचेस अजूनही बाकी आहेत, त्यामुळे फास्ट घ्या प्लीज. चेंडू कव्हरची श्रेय खेळत आहे. क्षेत्ररक्षक लॉंगापूर्ण वेगाने आलेत. स्वप्नील पाटील तिथे चांगली फिल्डिंग केली आहे स्वप्नीलने. 2 धावा जरी मिळाल्या असतील मात्र स्वप्नीलचं कौतुक करेल. लॉंगापूर्ण बराचसा अंतर त्याला कापावा लागला आणि त्यानंतर 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 13. भावेश पाटील आमच्यासोबत खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल आविष्कार. शॉर्टर प्लेनचा बॉल होता, त्याला पुल केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, ते बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. नक्कीच महेश बाबूराव पाटील यांचं गुणगान करणारं गीत तुम्ही ऐकलं नाही. या दरम्यान सुमित भोईरच्या बॅटमधून षटकार आलाय. बॉल मिळाला नसेल तर नवीन बॉल घ्यायचा. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. षटकार आलाय. मॅच बॉल आलाय बघा अनिकेत. आणि यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की सुरुवातीला तुम्हाला 2 चेंडू चॉईस करायचे आहेत. षटकार आलाय. 19 धावा झाल्या. 47 पाठलाग करत असताना गणेश कृपा दिवास संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 22 बॉलमध्ये 28 रन्स या मॅचमध्ये आता करायचे आहेत. आणि एखादी स्पर्धेमध्ये ज्यावेळी तुम्ही सुपर 4 मध्ये पोहोचता त्यावेळी एक आत्मविश्वास वाढतो आणि तो आत्मविश्वास वाढलाय गणेश कृपा दिवा टीमचा. या संघाचे खंडे समर्थक आधारस्तंभ आदेशजी भगत, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक स्वागत. दीपराज पाटील असतील, त्यांनी सांगितले दिवास संघाला तुम्ही बिंदास खेळायचे.
कोणतीही स्पर्धा असू दे. हाही फटका चांगला आहे कॉपी बुक स्टाईल मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा दुसऱ्यांदा आलेत. 2 धावा इथे मिळाल्या. चांगली फिल्डिंग केली. 21 धावा दाखल होती. मागच्याच मॅच मध्ये पडले संघाने 18 बॉल 24 ची मॅच जिंकली होती. तर मी या खेळपट्टीवर जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्हाला मदतही मिळते. 21 धावा दाखल होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 धावा तुम्ही धावपल कधी बघू शकाल. 47 धावांचा पाठलाग करत असताना अनिकेतची फोट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. हा वेगवान बॉल होता. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. गोलंदाज आविष्कार पाटील तुम्ही पाहतायत. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या वर्षी घोटच्या स्पर्धेत 2 व्हीलर बाईक सुद्धा या खेळाडूला मिळाली होती मालिकावीरच्या स्वरूपात. आताच काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं अनिकेत पाटीलला बाईक मिळाली. दिवा गावामध्ये पहिला खेळाडू जो आपल्या गावामध्ये बाईक घेऊन गेला. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. त्याला पाठवलाय कव्हरच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. संपूर्ण कल्याण, डोंबिवली, रायगड, भिवंडी या सर्व क्षेत्रामध्ये जे चर्चेत असतात ते आपले सर्वांचे लाडके कल्याण तालुका प्रमुख व कार्यसम्राट माजी नगरसेवक महेश बाबूराव पाटील. नेहमीच त्यांची चर्चा असते. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर स्पर्धेमध्ये त्यांना इन्व्हाइट केलं होतं. सचिन भोईर आलेले आहेत. चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. आविष्कारचा जजमेंट चांगला आहे. 25 वरती पहिला धक्का लागलाय. दिवा टीमला 2 षटकांचा खेळ समाप्त. महेश बाबूराव पाटील यांचं आगमन झालं आणि कालपासून त्यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट झाल्यावर कॅश प्राइज सुद्धा लावलंय. सचिन भोईर यांनी डायरेक्ट हिटला हिट अँड विन 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. महेश बाबूराव पाटील यांचा कटआउट तुम्ही पाहतायत आणि त्यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर सचिन भोईर यांच्याकडनं कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. लालचंद पाटील थोडीसं चर्चा करत असताना सुखदेव पाटील या स्पर्धेचे आमचे अर्धास्तंभ मार्गदर्शक सुखदेव पाटील आणि लालचंद पाटील यांना तुम्ही पाहतायत. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. आणि लालचंद पाटील स्वतः चांगले 40+ खेळाडू आहेत. सुखदेव पाटील सुद्धा 40+ क्रिकेट उंबाली संघामध्ये खेळलेले आहेत. कार्यसम्राट माजी सरपंच विठ्ठल पाटील यांचा मी उल्लेख करेल. तेही 40+ क्रिकेट खेळतात. तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज सुयोगला तुम्ही पाहतायत कोणीगाव एंड कडून. 18 बॉल 22. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता आणि आता बघायचंय कौशल्य कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. धावा आधीच कमी आहेत आणि त्यात अशा धावा आल्या तर मॅच सोपी होईल. टीम गणेश कृपा दिवा टीमसाठी 2 धावा इथे मिळाल्या. धावा झाल्या 27. 17 बॉलचा आता खेळ शिल्लक आणि या मॅच मध्ये 20 धावा जुनी करायची आहेत. भावेश आले तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. दरवर्षी दिवा प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा मला पाहायला मिळाली. मात्र यावर्षी बिग बॅश प्रीमियर लीग दिवा शहर अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. ती स्पर्धा चर्चेत राहिली. पुन्हा डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला. एक सिंगल इथे पूर्ण केली आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकले. 28. प्रसाद सहस्रबुद्धे सरांचं मी कौतुक केलं. ही चर्चा मी भावेश सोबत करत होतो. 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आलेली आहे गोलंदाज सुयोगला.
महेश बाबूराव पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आले. दिवा संघाटी 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. ऑलरेडी 5,000 अनिकेतला मिळालेत. अरविंदजी भंडारी यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी आणि चंदनजी भगत यांच्याकडनं कॅश प्राइज मिळाले 3,000 रुपयाचं. त्यामुळे अनिकेतला आम्ही ते कॅश प्राइज नंतर देणार आहोत. 5,000 कॅश आणि चंदन भगत यांची जी कॅश गुगल पेचा जमाना आहे. योगेश भगत सुद्धा आमचे सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक स्वागत. दिवाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी ट्रॉफीज पाहिल्या, क्रिस्टल ट्रॉफीला सुरुवात केली दिवा चषकमध्ये, शांतिरत्न ग्रुप आणि गणेश कृपा दिवा आयोजित ती स्पर्धा तुम्ही ज्यावेळी किंग ग्राउंडमध्ये पाहिली होती. क्रिस्टल ट्रॉफीज चर्चेत असतात, भरपूर महागड्या ट्रॉफीज. चेंडू क्षेत्रक्षे डीपमध्ये आहेत. भावेशला मैदान सोडावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात लागणारा दिवा संघाला दुसरा धक्का. सुरू करा. वेळेच्या बाबतीत चांगले बघा. आपल्या स्क्रीनवर अंकितला तुम्ही पाहतायत. सचिन भोईर यांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे अंकित. अंकित पाटीलला तुम्ही पाहतायत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती उंबारलीचे. सचिन भोईरच्या बरोबरच ते नेहमी असतात. रनआउटची विकेट गमावली. ते अजूनही 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 रन्स करायचे त्या मॅचमध्ये. मग अशी अशीच मॅच पडली, टीमने जिंकली होती. त्यामुळे कधी पलटवार होतो क्रिकेटमध्ये. एखादी रनआउटची विकेट गेली किंवा एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर अक्षय म्हात्रेने काय गोलंदाजी केली, अशा मॅचेस अक्षयने बऱ्याचशा जिंकून दिलेल्या आहेत पडले टीमला. एक धाव पूर्ण झाली आहे. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पुन्हा रनआउटची संधी असेल का? नाही. 2 धावा मिळाल्यात. बत्तीस धावा झाल्यात. दीप महेश भोईर यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 चौकार मारले तरी 500 रुपये दिवा संघाटी. ऑनसाइडला खेळायचं होतं अनिकेतला. पुन्हा रनआउटची संधी आहे सुयोगकडे. मग आता त्याने प्रयत्न केला नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या अखेर बघा कंबरेवरती हा बॉल लागलाय. हा ॲक्शन रिप्ले बघा काय टेलिकास्ट आहे. आणि यासाठी आम्ही ओमचा MTC स्पोर्टचं कौतुक करतो. क्रिएटिव्ह विथ क्वालिटी. 12 चेंडू आणि आता 14ची गरज आहे. ऐकूया DJ मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संघ. बारा चेंडू 14 धावांची गरज या मॅच मध्ये. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत प्रणव पाटील. चला फिल्डिंग सेट करा. शेड्यूल संघ आपण वेळेच्या बाबतीत थोडंसं मागे आहोत. जो वेळ वाया गेला तो आपल्याला कव्हर करायचा आहे. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. आडिवली संघाने फिल्डिंग घेतली. काटाई संघ आपली बॅटिंग आहे लक्षात घ्या. काटाई संघ चेंडू चॉईस करा आपण लवकर. चला मॅच सुरू करा. 12 बॉलमध्ये 14 करायचे आहेत.
अनिकेत आणि दीपक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. फोट्रिक आपण पाहिली आहे अनिकेतची या मॅच मध्ये. चला चला फास्ट घ्या प्लीज. 12 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पहिल्या डावात 5 विकेट गेल्या होत्या. वीर बजरंग शिरडून ए. भीमचंद्र काळन बघा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आमचे सहसचिव सुद्धा आहेत. चला चला थोडंसं फास्ट घ्या प्लीज पंच. 12 बॉल 14 ची गरज. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय की नाही? नाही का? वाईड आहे. ओके चला. 12 बॉल 13 ची गरज. 12 बॉल मध्ये 13 करायचे होते. आता हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. प्रणव पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रणव पाटील अकरा चेंडू 13 धावांची गरज. पुढचा बॉल झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. बघा सोप्पा झेल सुटलाय. रक्षक आपण पाहिलं तर सुशांत मात्रेकडनं चूक झालीये. स्वतःवरती ते नाराज आहे. त्याला माहिती इथूनही मॅच टर्न झाली असती. अनिकेतची विकेट. नवीन बॅटर मैदानात आला असता. डॉट बॉल येण्याची शक्यता राहिली असते. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. क्रिकेट या खेळामध्ये कधी काय होईल याचा नियम नाही, कारण या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळते जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर. याच खेळ चाय बघा आपल्या स्क्रीनवरती. उत्तम सोयी उमाली आयोजन समितीच्या माध्यमातून 3 बॉल कसे डॉट आले तर सोमनाथ भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण झालेत. 37. 10 धावांची आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा करायच्या 10. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. काटेज संघ आपल्याला बॅटिंग करायची आहे. रणवीर 11 आडवलीने टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. 2 चेंडू तुम्हाला चॉईस करायचे आहेत. आता वेळ कसा वाचेल हाच प्रयत्न आपल्याला करायचा आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल दीपक साठी मिड विकेटला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथेही पूर्ण झाल्यात. धावा झाल्यात 39. चेंडू शिल्लक आहेत 8. धावा करायच्या आहेत 8. हळूहळू विजयाच्या दिशेने मार्गदर्शन करत असताना वाटचाल करत असताना आपण पाहतोय गणेश कृपा दिवा. आझाद मैदान शिरडूनच्या मैदानात काय प्रेक्षक होते दिव्याचे. चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि इथेही 2 धावा पूर्ण झाल्यात. प्रत्येक बॉल वरती 2 धावा घेत आहेत. 7 बॉल मध्ये आता फक्त 6 करायचे आहेत. दीपक सुद्धा वेगाने धावले. ज्यावेळी अनिकेत धावले असं वाटलं की दीपकची विकेट जाईल रनआउट मध्ये. आता जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. तिथे डायरेक्ट हिट झाला नाही. आता पुन्हा रनआउटची संधी आहे. पुन्हा 2 धावा पूर्ण.
शिडून संघ एक्झॅक्टली करतोय काय या मॅच मध्ये? प्रत्येक बॉल नंतर त्यांच्या चुका सुरू आहेत. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत दिवा संघाला. चला फिल्डिंग लगेच सेट करायची आहे. वीर बजरंग शिडून टीम वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करायचंय. चला खेळाडूंना सूचना करा. रमेश म्हात्रे आपणही जरा फास्ट खेळा प्लीज. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. आता अजूनही बऱ्याचशा मॅचेस आहेत. उंबारली की झलक सबसे अलग. काय आयोजन केलं उंबारली टीमने. पहिल्यांदाच नाईटचं आयोजन आणि इतकं भारी आयोजन बघा. हा टेलिकास्ट सहा चेंडू 4 धावांची गरज. स्वर्गीय रघुनाथ काळू पाटील क्रीडांगण उंबारली असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे. आणि हल्ली क्रीडांगणं राहिली नाहीयेत. त्यातल्या त्यात एक क्रीडांगण उंबारलीला लावलंय. म्हणजे यानंतर 4 षटकांच्या मॅचेस आहेत त्यामुळे फास्ट क्रिकेट खेळायचे लक्षात घ्या. अनिकेतला तुम्ही पाहताय थोडंसं थकान महसूस करतायत. आत्ताच अनिकेतला शिडूनच्या आझाद क्रीडांगणामध्ये 2 व्हीलर बाईक मिळाली आणि त्यानंतर भरपूर आनंद झाला. त्यांचे पिताश्री आपण पाहिलं सुरेश पाटील साहेब उपस्थित होती. घरी त्यांच्या मातोश्री असतील, सौभाग्यवती असतील. क्रिकेट पहिल्याच बॉलवरती फटका चांगला आलाय. लॉंग लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत आणि अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेरच गेलाय आणि 4 धावा मिळाल्यात आणि हा सामनाही जिंकलाय. दिवा संघ पोहोचलाय. पुढच्या फेरीमध्ये त्यांची फाईट असेल आदर्श 11 पडले या संघासमोर. क्षेत्ररक्षकाच्या मात्र त्यांच्या प्रयत्नाने यश मिळालं नाही. चला आडिवली संघ आपण लगेच मैदानात जायचे. जो संघ या स्पर्धेत रणवीर 11 जयहनुमान आडिवली या नावाने संघ खेळतोय आणि या मॅच मध्ये 12 बॉलमध्ये 15 धावा आणि बॉलिंग करताना फोर्ट्रिक पूर्ण करणारा अनिकेत पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅच जशी सुरू ऐकूया पुन्हा एकदा बाळू पाटील यांचा आवाज. पहिल्या सत्रामध्ये खेळायच्या आणि अरविंदजी भंडारी यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राईज अनिकेतला आणि चंदनजी भगत यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राईज तुम्हाला पाहायला मिळतो हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं. चंदनजी जे भगत यांचं जे पारितोषिक ते आम्ही गुगल पे करणार आहोत. अनिकेत या लगेचच मॅन ऑफ द मॅच. मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत अनिकेतला. अनिकेत ज्याने 4 विकेट घेतल्या 15 धावा केल्या आणि अरविंदजी भंडारी यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राईज आणि चंदनजी भगत यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राईज आहे. ते आम्ही अनिकेतला गुगल पे करणार आहोत. चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. अनिकेत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर अनिकेत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अनिकेत काय सांगशील? सध्या तुझा संघ चांगला खेळतोय, तुझाही परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि आताच तुला बाईक सुद्धा मिळाली. ज्यावेळी क्रिकेट खेळतात फॅमिलीचा किती सपोर्ट असतो? भरपूर सपोर्ट असतो फॅमिलीचा. ते अजूनपर्यंत कधी बोलले नाही का खेळायला जात नको जावं म्हणून. त्या दिवशी आम्ही पाहिलं तुमचे पिताश्री उपस्थित होते. वडिलांचा जर सपोर्ट नेहमीच असेल क्रिकेटमध्ये. ज्यावेळी मी उल्लेख करेन तुमचे मातुश्री असतील, तुमच्या सौभाग्यवती असतील, त्यांच्याकडनं कधी आरडाओरडा मिळतो की काय रोज रोज क्रिकेट खेळायला जाता, घरी वेळ द्या, असं कधी घडलंय का? नाही नाही कधीच नाही, अजूनपर्यंत कधीच नाही झालं याचं. तर शुभेच्छा असतील. तुझ्या दरम्यान सिनियर खेळाडू भरत पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार. भरत पाटील शिरडून या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. सन्मानात आपण स्वीकार करा.